नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. प्रवीण भाई, असं बोलणं बरं नव्हे. सावंतवाडी मतदारसंघातील माजी राज्यमंत्री असलेले शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रवीण भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांचा अवमान करायला नको होता असे म्हणत अर्चना घारे परब यांच्याबद्दल संशयाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुसंस्कृत आणि पक्षनिष्ठ सज्जन राजकारणी असलेल्या प्रवीण भाई यांनी पक्ष नेतृत्व आदेश या बाबी सांगत अर्चना घारे परब यांना आम्ही मोठे केले असेही सांगितलं. प्रवीण भाईंनी एकीकडे अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी केलेली पदरमोड सांगतानाच आता महाविकास आघाडी धर्माचे तत्वज्ञान सांगून अर्चना घारे परब यांच्या अपक्ष उमेदवारीला टार्गेट करताना अर्चना घारे परब यांनी सन्माननीय पक्ष नेतृत्व शरदचंद्रजी पवार आणि जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचा अवमान केला असे सांगत इनडायरेक्टली अर्चना घारे परब यांची जनमानसात असलेली उज्ज्वल छबी काही अंशी बिघडवता येईल का याचा सुद्धा प्रयत्न केला. पाहूयात काय म्हणाले प्रवीण भाई. त्याच्यावर शरद पवार साहेबांनी सांगितलं की हे प्रवीण भोसले आहेत, जिल्हाध्यक्ष अमित सामंत आहेत, सुरेशभाई दळवी, विक्टर डांटस, त्याचप्रमाणे महिला सगळ्या इथे पदाधिकारी बसलेले आहेत. त्यांना सगळ्यांना मी आदेश दिले होते की तुमचं महत्त्व वाढवलं पाहिजे. तुम्हाला इथे सावंतवाडीतून निवडून आणण्यासाठी तुम्ही सगळे त्यांच्या पाठीशी राहा. आम्हाला मुंबईला बोलवून सांगितलेलं आहे आणि साहेबांचा आदेश घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो आणि पक्ष वाढवण्याला त्यांना मदत केली. त्यांनी एकट्यानेच पक्ष वाढवला अशातला भाग नाही. सुरेशभाई आता 30-35 वर्ष राजकारणामध्ये आहेत. त्यांनी त्यांना एवढं मोठं बळ दिलं, मी त्यांना बळ दिलं, सगळ्यांनी आम्ही इथे बसल्याने सगळ्यांनी बळ दिलं. राष्ट्रवादी म्हणून बळ दिलं, अर्चनाताई म्हणून बळ दिलं नव्हतं. आणि आमची अपेक्षा होती, शरद पवार साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी हिला उमेदवारी देऊया, तसं होईल. आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे राष्ट्रवादी वाढवण्यासाठी शरद पवारांच्या विचाराने आणि आदेशाने यांना मदत केली आणि त्यानुसार साहेबांचं त्याने ऐकायला पाहिजे होतं. एवढा मोठा राष्ट्रीय नेता त्यांना सांगत होता तुम्हाला पुढे संधी देतो. अरे तुम्ही पुढे ज्या पावलं टाकली किंवा पक्षाला इथे तुम्ही उभं करण्यामध्ये प्रयत्न का करू शकला? तर शरद पवार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना, त्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा सगळ्यांना सांगितलेलं होतं, प्रांताध्यक्षांना सुद्धा सांगितलं होतं अर्चनाताईला कसं काय. शेवटी सगळ्या पक्षाने त्यांना असं प्रोजेक्ट केलं आम्ही सगळ्यांनी शरद पवार साहेबांच्या सांगण्याने. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये भर घातली. त्यांनी स्वतःचे 4 पैसे खर्च केले, हे की आम्ही नाकारत नाही. त्यांनी काही जे काय ते अत्यंत चांगले उमेदवार आहेत असं आमचंसुद्धा मत होतं. आम्हाला सगळ्यांनासुद्धा दुःख आहे की ताईने एवढ्या मोठ्या नेत्याचा अवमान करायला नको होता, सुप्रियाताई सुळेंचा अवमान करायला नको होता. आम्ही त्यांचे सहकारी, ज्येष्ठ सहकारी सुरेशभाईपासून सगळ्यांनी आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही असं करू नका, थांबा, तुम्हाला पक्ष चांगल्या पदावर घेऊन जाईल. त्यांनी या सगळे इथे बसलेले आमच्या सगळ्यांचा अवमान करायला नको होता. पक्ष एका माणसाने वाढत नाही. प्रेक्षक हो, प्रवीण भाईंचे हे बोल ऐकल्यानंतर ज्यांनी अर्चना घारे परब यांच्यासोबत पक्षकार्य, समाजकार्य केले त्या तळागाळातील कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा चीड आली असणार. सावंतवाडी तालुक्याची माहेरवाशीण असलेल्या अर्चना घारे परब यांनी मागील 7 ते 8 वर्षांमध्ये स्वखर्चाने स्वतःच्या कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पक्ष संघटना वाढविली. एवढंच नव्हे तर जेव्हा अजित पवार यांनी शरदचंद्र पवार यांची साथ सोडली, पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव सुद्धा घेऊन गेले, तेव्हा सुद्धा अगदी अडचणीच्या काळात अर्चनाताई घारे परब या ठामपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी झटत राहिल्या. अर्चनाताईंनी विविध कार्यक्रम घेत पक्षाचा झेंडा कायम फडकतच ठेवला.
केवळ राजकारणच नाही तर समाजकारणातही अर्चना घारे परब ह्या अग्रेसर राहिलेल्या आहेत. महिलांचे प्रश्न असोत की शालेय मुलांचे प्रश्न असोत, विद्यार्थ्यांचे युवकांचे प्रश्न असो की आरोग्याचा प्रश्न असो, सांस्कृतिक व्यासपीठ असो की जनतेसाठी उतरून रस्त्यावर जनतेच्या न्याय हक्कांसाठी लढाई करायची असो, अर्चना घारे परब या कधीच मागे राहिल्या नाहीत. अर्चना घारे परब यांनी प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात त्या नेहमी सहभागी झाल्या आणि म्हणूनच आज अर्चना घारे परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या घरातील माणूस म्हणून हक्काचं स्थान मिळवलं. प्रवीण भाई, तुमचे हात नव्हे तर तुमचं बोट पकडून जे राजकारणात आले ते दीपक केसरकर तुम्हाला कानामागून येऊन कधी तिखट झाले हे कळलंच नाही. 2009 साली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ निशाणीवरती प्रथम आमदार झाल्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनामय झालेले आणि आता शिंदे शिवसेनेत असलेल्या दीपक केसरकरांनी निर्माण केलेली स्वतःची राजकीय रेख तुम्हाला प्रवीण भाई कधीही पुसता आली नाही किंवा कमीही करता आली नाही. बरं, ते जाऊ द्यात. प्रवीण भाई, एक सांगा, दीपक केसरकर यांनी शरद पवारांची साथ सोडून 2014 साली शिवसेनेत गेल्यानंतर अर्चना घारे परब सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजकारणात ऍक्टिव्ह होईपर्यंत अगदी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अवस्था काय होती हे पत्रकार परिषदेला तुमच्या बाजूलाच बसलेल्या जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी प्रामाणिकपणे कथन केलं आहे. बघा ना प्रवीण भाई, तुमच्याच बाजूला बसलेल्या अमित सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी काय योगदान दिले आहे हे काय सांगितलं होतं ते पाहूया. हे बघा, जे अर्चना घारे यांच्यामुळे नुकसान होईल जर विचारलं तर आम्हाला नुकसान होईल, आम्ही ते नाकबूल करत नाही. महाविकास आघाडीचेच आहेत त्या आणि त्याच्यामुळे नुकसान हे होऊ शकतं. त्या कोकण महिला अध्यक्ष आहेत. जिल्ह्यातील जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे जिल्हा पातळीवर काम करतात त्या प्रत्येकाचा अहवाल जो माझ्या अखत्यारीत आहेत त्यांचा पाठवला जाईल. त्या अध्यक्ष पाठवतील ना. परत एकदा सांगतो, नाही, एक लक्षात ठेवा, पक्ष जिवंत ठेवायला सुद्धा मेहनत घ्यायला लागते. ती त्यांनी घेतली हे 100% आहे आणि याच्याशिवाय आमचं कोणाचंच दुमत नाही आहे आणि ती त्यांनी घेतली हे स्पष्टच सांगतो मी, त्यांनी घेतली. आदरणीय प्रवीण भाईजी, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाणीव जागर यात्रेच्या निमित्ताने सावंतवाडीत बोलताना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागा असा आदेश दिला होता. हा आदेश देताना अर्चना घारे परब यांनी पदरमोड करून वाढवलेले पक्ष संघटन, पक्षाला जोडलेल्या महिला कार्यकर्त्यांचे आणि विविध कार्यकर्त्यांचे जाळे हे पाटील यांच्या नजरेत प्रकर्षाने दिसून आले होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्वीप्रमाणे बळकट झाला हे पक्ष नेतृत्वाला त्या निमित्तानं समजून आलं होतं आणि म्हणूनच त्यांनी खरं म्हणजे अर्चनाताई घारे परब यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. प्रवीणभाई, सिंधुदुर्गच्या राजकारणात तुम्हाला मानाचं स्थान आहे. आम्हा पत्रकारांच्या मनातही तुमच्याबद्दल आदर आहे. तो आदर राखून एक प्रश्न विचारावासा वाटतो. प्रवीण भाई, जे पक्ष संघटन अर्चना घारे परब सारख्या धडाडीच्या महिलेने करून दाखवले आणि पक्ष वाढवला, ती पक्षवाढ दीपक केसरकर पक्ष सोडून गेल्यानंतर आणि अर्चना घारे परब यांची सावंतवाडीच्या राजकीय पडद्यावर एंट्री होईपर्यंतच्या मधल्या काळात का नाही होऊ शकली? तुम्ही होताच की स्थानिक सगळे नेते. प्रवीण भाई, तुम्ही कबूल कराल की आजच्या राजकारणामध्ये एक रसद लागते, जी रसद अर्चना घारे परब यांनी स्वतः कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पुरविली, जनतेच्या अडीअडचणीत त्यांना मदत केली. स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे मागील 7-8 वर्षांमध्ये अर्चना घारे परब यांनी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे. 2019 मध्ये संधी असूनही अर्चना घारे परब यांची उमेदवारी डावलली गेली. तेव्हाही अर्चना घारे परब यांनी पक्षहित पाहिले आणि त्या शांत राहिल्या. मात्र आपलं समाजकारण आणि राजकीय कार्य आणि पक्षवाढी संघटनेचं काम त्यांनी जोमात चालूच ठेवलं. आणि आत्ताच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी तुमच्या पक्षाला मागील 10 वर्ष सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात नेहमीच पाण्यात पाहिलं आणि आयत्या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेलेल्या राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली. प्रवीण भाई, 2014 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि एका रात्रीत भाजपात जाऊन विधानसभेची उमेदवारी मिळवणारे आणि आता 2024 मध्ये भाजपातून विधानसभेचे तिकीट मिळत नाही हे समजतात महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाऊन
राष्ट्रवादी काँग्रेसचाच एकमेव दावा असताना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून स्वतःला उमेदवारी मिळवणारे उमेदवार यांची पक्षनिष्ठा आणि सातत्याने पदरमोडकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष वाढवणाऱ्या आणि जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून ज्यांनी सर्वसामान्य जनतेच्या आग्रहामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली त्या अर्चना घारे परब यांची पक्षनिष्ठा यात उजवे कोण हे तुम्हीच सांगू शकाल. नाहीतर या प्रश्नाचं उत्तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आम जनतेला आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना नेमकं आणि नक्की माहितीच आहे. पक्षनिष्ठा कोणाची उजवी हे प्रवीणभाई तुम्हीही नक्की सांगू शकाल, कारण भले तुम्ही राजकारणी असलात तरी सुद्धा तुमची सत्सद्विवेक बुद्धी अद्यापही जागी आहे असं आम्ही मानतो. अपक्ष उमेदवारी जाहीर केल्यानंतर सुद्धा अर्चना घारे परब यांनी त्यांना आदरणीय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे असतील किंवा तुमच्यासह जिल्ह्यातील स्थानिक नेते असतील यांच्याबद्दल चुकूनही अनुद्गार काढलेले नाहीत किंवा काढणारे नाहीत याबद्दलची आम्हा सगळ्यांनाच खात्री आहे. प्रवीणभाई, एकच सांगावं असं वाटतंय की महाविकास आघाडी धर्म पाळताना तुमच्याकडून किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही नेत्याकडून जेवढी टीका अर्चना घारे परब यांच्यावरती होईल तेवढीच अर्चना घारे परब यांच्या मताधिक्यात वाढ होईल. कारण सावंतवाडीच्या माहेरवाशी नसलेल्या अर्चना घारे परब ह्या आता सर्वसामान्य जनतेच्या मनातील उमेदवार आहेत.